चिवडा हा घरोघरी केला जातो, पण प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते। तर कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा अगदी संपेपर्यंत मऊ न पडणारा, तसेच पोहे आकसू नये म्हणून काही टिप्स सहित रेसिपी पाहूया। नमस्कार मंडळी, मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। हे मी 1 किलो पोहे घेतलेले आहेत, पातळ उन्हात सुकून घेतलेले आहेत। आता आपण ते चाळणीने चाळून घ्यायचे, म्हणजे त्याच्यामध्ये जे असं बारीक भुसा असतो तो निघून जातो आणि पोहे एकसारखे राहतात। तुम्ही म्हणाल की दिवाळी तर संपली, तर चिवडा हा प्रत्येक घरातला अविभाज्य घटक आहे। सण असो किंवा नसो, मधल्या वेळेत खाण्यासाठी चिवडा हा बनवलाच जातो। तर आता मी पोहे चाळून घेतले होते। आता ही कढई घेतली, कढई खालीच असताना त्याच्यामध्ये हे पोहे टाकून घ्यायचे। पोहे चांगले हलवून घ्यायचे असे, आणि मग त्याच्यामध्ये मीठ टाकायचं। मीठ टाकलं की नंतर ही कढई आपण गॅसवर ठेवायची आणि पोहे हलवून घ्यायचे। पाच मिनिटं पोहे चांगले भाजून घेतलेले आहेत। पोहे चांगले कुरकुरीत झालेले आहेत। हे बघा, मी तुम्हाला हाताने चुरून दाखवते, चांगले कुरकुरीत झालेले आहेत पोहे। ही महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची की कढई खाली असल्यानंतर त्याच्यात पोहे टाकायचे। हे पोहे मी आता काढून घेते। आता एक परत त्याच कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, अर्धी वाटी तेल घेतलं। त्याच्यामध्ये हे पाव किलो शेंगदाणे मी तळून घेते। शेंगदाणे तळले हे कसे ओळखायचे, तर शेंगदाणे मध्ये असं फुटल्यासारखे होतात आणि थोडा कलर बदलतो त्याचा। हे आपले आता शेंगदाणे तळून झालेले आहेत, ते मी काढून घेते आणि त्याच्यामध्येच मी खोबऱ्याचे काप घेते। खोबऱ्याचे काप पातळ करायचे, म्हणजे एकसारखे तळले जातात। आणि गॅस मंदच ठेवायचा, नाहीतर खोबऱ्याचे काप करपतात। हे खोबऱ्याचे काप पण मी आता तळून घेते, तेही काढून घेते। एकसारखा त्याला कलर आलेले पहा। आता डाळ्या घेते मी, डाळ्या पण मी चांगल्या तळून घेते। डाळ्या भाजलेल्याच असतात, पण थोडंसं तेलात तळल्या की त्या कुरकुरीत होतात। थोडा कुरकुरीत केला की आपला चिवडा पण नरम पडत नाही। हे मी कढीपत्ता घेतलेला आहे, कढीपत्ता वाटीभर आहे। चांगला स्वच्छ धुवून सुकून मग त्याला तेलामध्ये तळून घ्यायचा, तो पण असा कुरकुरीत तळून घेतलेला आहे। हे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्हाला जसं तिखट आवडेल तसं त्याप्रमाणे हिरवी मिरची घ्यायची, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि ती तळून घ्यायची। हिरवी मिरचीला मीठ टाकलं की तिचा ठसकाही लागत नाही, दाताखाली आली तरी। आता मी फोडणीची तयारी करून घेते। आपण जे तेल घेतलं होतं त्याच्यातलं तेच तेल आहे, त्याच्यातलं जास्त होतं, थोडं तेल काढून घेतले मी। राई, जिरा आणि सफेद तीळ टाकून घेतलेले आहेत। ते चांगले असे तडतडले की त्यामध्ये हिंग टाकून घेते, नंतर हळद टाकून घेतली आणि थोडंसं पाव चमचा तिखट टाकलेलं आहे। तिखट टाकलं की आपल्या चिवड्याला कलर चांगला येतो। ही चांगली फोडणी खमंग झालेली आहे। आता मी त्या पोह्यामध्ये ओतून घेते आणि चांगला हलवून घेते। तुम्हाला वाटत असेल की चिवड्याला कलर तर आला नाहीये, पण चांगलं मिक्स केलं की चिवड्याला चांगला कलर येतो। हा आपला आता चिवडा तयार झालेला आहे। ह्या सर्व साहित्याचा आपला 1.5 किलो चिवडा झालेला आहे। या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही पाहू शकता। हा चिवडा आपला परत एकदा मी गरम करून घेणार आहे, म्हणजे जास्त वेळेपर्यंत तो कुरकुरीत राहतो आणि नरम पडत नाही। आणि आपलं सगळं साहित्य पण चांगलं मिक्स होतं बघा, एकदम असं कुरकुरीत झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे। चिवडा थोडा थंड झाला, आता ह्याच्यात थोडी मी साखर टाकून घेते। चिवडा थोडासा थंड झाला की साखर टाकायची। आता चिवडा तयार झालेला आहे। तुम्हाला माझी चिवड्याची छोटीशी रेसिपी आवडली असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय श्री कृष्ण।